हॅलो, नमस्कार. संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे. वेगळा म्हणजे बघा, 1 लिटर दुधामध्ये मी काहीही वापर केला नाही. 1 लिटर दूध पूर्ण खराब झाले. असं तुमचं पण होतं का कधी सांगा. आणि हे बघा, काहीच राहिले नाही 1 लिटर दूधमधलं. याच्यातला आम्ही 1 थेंबही वापरला नाही 1 लिटर दुधामधला. आता काहीच नाही करू शकत. तर याचं काय करावं ते तुम्ही सांगा, कारण मला दुधाचे काही पदार्थ येत नाही बनवायला. 1 लिटर दूध पूर्ण खराब झाले. त्याचं काय बनवावं, एवढं घट्ट दूध आहे, खूप असं घट्ट आहे होतं, तेव्हा खराब झालं. 1 लिटरमध्ये काहीही मी वापर केला नाही. आता म्हटलं योगेश क्लासवरून आलाय तर त्याला द्यावं म्हटलं, तर काय खराब झालं. आता काय करावं त्या दुधाचं. मला तर काहीही येत नाही बनवता दुधाचे प्रकार. तर थोडेसे खांडे राहिलेत, खांडे थोडेसे घासून घ्यावं म्हटलं आणि योगेशला दूध वगैरे द्यावं. आणि आज खरंच चहाचा एवढा मूड होता माझा ना, खूप चहाचा मूड होता माझा, पण तो दुधाने पूर्ण मूड माझा हाफ झाला किंवा खराब झाला असं म्हणून आता राहून द्या. आता काहीतरी वेगळं बनवते आणि खाते. तुमचा चहा नाश्ता वगैरे झाला का सांगा. आणि हा स्पेशली संध्याकाळचा ब्लॉग होता. म्हटलं तुम्हाला दाखव खरंच माझे कारनामे. हे फक्त यूट्यूबमुळं झालं. यूट्यूबमुळं का झालं तर यूट्यूबमुळं घरात थोडंसं लक्ष कमी होतं ना आपलं. तर रात्री मी त्याला जास्त गरम केलं नाही. एका ताईच्या लाईव्हवर होते का व्हिडिओ बघत होते त्यांची माहिती नाही. त्याच्यामध्ये ना मी थोडंसं बॉईल झालं ना की त्याला बंद करून टाकलं. तर बघा, हे सगळं नुकसान आहे ना यूट्यूबमुळं होतं. यूट्यूबचं तर जाऊन द्या, आपलं तर आपलं नुकसान होतं. घरामध्ये पण खूप असं नुकसान होतं यूट्यूबमुळं. तर आता 1 लिटर दुधामध्ये काहीच राहिलं नाही, सगळं खराब झालं. आणि न वापरता, कारण आज सकाळी आम्ही ना योगेशला स्कूल नव्हतं. योगेशला स्कूल नसल्यामुळे ना त्याला मी चहाच म्हणाले, दूध वगैरे दिलं नाही. तो थोडासा लेट उठला. त्यामुळे मी ना भेंडी आणि ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या. मग त्याला तसंच आंघोळीला बसवलं, आंघोळ वगैरे घातली आणि डायरेक्ट जेवायला दिलं. म्हणून त्या दुधाकडे लक्ष नाही केलं. आणि एवढं मोठं फ्रीज असताना फ्रीजमध्ये पण नाही ठेवलं मी. आता काय करावं सांगा. हे बघा, माझा छोटासा किचन दिसला काय? एवढंच आहे बरं का, जेवढं दिसतं ना तेवढंच आहे. एवढंच आहे किचन माझं, एकदम छोटंसं आहे. करेल मी एक दिवस होम टूर, माझ्या पूर्ण रूमचा होम टूर करेल मी. तर नक्की तुम्हाला आवडेल माझा होम टूर. तर आता बघा, त्या दुधाचं काय करावं ना ते नक्की सांगा कमेंटमध्ये. ओके, बाय.